लोहगडवरून पडून मृत्यू नव्हे तर कट रचून हत्या. लोणावळा दिनांक 23. लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल वय वर्ष 25 याच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणात आता हा मृत्यू नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. 18 जून रोजी लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूस केतन अग्रवाल याचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी त्यांची होणारी पत्नी सिया गोयल हिने फिरत असताना पाय घसरून केतन किल्ल्यावरून खाली पडल्याची माहिती दिली होती. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघातांची मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार सिया गोयलचे लग्न केतन अग्रवाल यांच्याशी ठरले होते. मात्र तिला हे लग्न करायचे नव्हते आणि केतन तिच्या प्रेमसंबंधामध्ये अडथळा ठरत असल्याने सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कट रचल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार सिया गोयलने केतनला फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर नेले. त्याचवेळी चेतन चौधरीलाही तेथे बोलवण्यात आले. किल्ल्यावर फिरत असताना दोघांनी मिळून केतन अग्रवाल याला किल्ल्यावरून ढकलून दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणी केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 आणि 61 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सिया गोयल वय वर्ष 20 आणि चेतन चौधरी वय वर्ष 22 या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या उघडकीमुळे लोणावळा परिसरात मोठी खळबळ उडाली असून अपघात समोर आलेल्या घटनेचे थेट हत्येचे कट असल्याचे समोर आल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे. किल्ल्यावरून जी घटना घडली होती, केतन अग्रवाल नावाचा तरुण आहे, किल्ल्यावरून खाली पडला असं म्हटलं होतं. आता तपासात पुढे काय शिकवलं? 18/6/2026 रोजी अशी एक घटना आमच्याकडे रिपोर्ट झाली होती की केतन अग्रवाल नावाचा जो एक तरुण 25 वर्षाचा आहे तो लोहगड किल्ल्यात त्याची फॅन्सी सिया गोयल बरोबर फिरण्यासाठी गेला होता आणि एक अपघात घडल्याने तो त्या ठिकाणून खाली पडला आणि खाली पडून त्याचा मृत्यू झाला. असा माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस दल आणि तिथले सिव्हिल सोसायटीचे कॉर्पोरेशनने त्याची जे बॉडी होती त्याला बाहेर काढला आणि त्याच्यात एक एडीचा जे केस आहे ते दाखल करण्यात आला होता. 36/2026 BNS कलम 194 प्रमाणे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये. त्यात काही त्या घटना घडल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन पुढे तपासामध्ये आमच्या समोर आली आणि ते माहिताचे जे नातेवाईकाकडून जे आम्हाला काही गोष्टी समजल्या तर एक सस्पिशन निर्माण झाला. त्या सस्पिशन च्या आधारे पुढील अधिक तपास गोपनीय माहिती आणि तांत्रिक यंत्रणे आहे त्याचा वापर करून करण्यात आला आणि त्यातून आमच्यासमोर निष्पन्न झाला की हा ॲक्च्युली त्या मयत केतन विशाल अग्रवाल यांचा ज्याच्याबरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता सिया गोयल त्याच्याबरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्या तापसात काही भांडणासारखे प्रकारसुद्धा झाले होते आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती ही सिया गोयलचे बरोबर त्या दोघांनी कट रचून त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरीसुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली. असा हे यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची टीमने अधिक तपास 2-3 दिवसात आत जे केला त्याच्या आधारे ते स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना आम्ही आदेश दिले होते की त्यामध्ये सखोल चौकशी करून ह्याला उघडकीस आणायचे आणि दोघा टीमने मिळून चांगला काम केलेलं आहे.
यामध्ये पुणे रूरल चे जे आमचे अपर पोलीस अधीक्षक आहात डॉक्टर शुभम कुमार, ते आता सध्या घटनास्थळी आणि पोलीस स्टेशनलाही आहे अधिक तपासामध्ये. आणि ते त्या ठिकाणी SDPO गजानन टोंपे आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तायडे साहेब आणि त्याच्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखाची आमची जी टीम आहे त्याचे PI LCB प्रमोद क्षीरसागर, PSI सावंत आणि त्याची टीम, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या गुन्ह्याचा तपास केला आणि हे गुन्हा उघडकीस समोर आणला. या गुन्ह्यामध्ये ह्या दोघाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करत असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. तुम्ही आता सांगितलं की त्या दोघांचे काही मागच्या काही दिवसापासून भांडण सुरू होते. नेमकं काय झालं? लग्न ठरवल्यानंतर ते एकत्र आले, त्यांनी कट रचला कसा? म्हणजे आधीच ठरवलं होतं की अशा प्रकारे करायचंय आणि त्यानंतर तिथे तिघजण भेटले, त्यात वाद झाला, ढकललं, आधी मारलं, नेमकं काय घडलं? नाही, त्यात जसा मी आपल्याला सांगितलेलं आहे की या मुलाबरोबर जो ह्याच्यात चौधरी नावाचा मुलगा आहे त्याच्याबरोबर त्या मुलीची अगोदरपासून ओळख होती. यांचा नेमका जो लग्न ठरला होता ते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची एंगेजमेंट झाली होती आणि काही दिवसाने त्याचा 1-2 महिन्याने लग्नसुद्धा ठरलेला होता. तारीख नक्की नव्हती, परंतु त्याला ते मान्य नव्हता त्या मुलगीला, म्हणून त्यांनी हा जो दुसरा मुलगा आहे चेतन चौधरी त्याचे बरोबर मिळून हा कट रचला आणि त्या विशेष प्रयत्नासाठी तिकडे गेले होते. सर, त्याच्यामध्ये हा मुलगा पडल्यानंतर तक्रार म्हणजे पोलीस स्टेशनला कळवलं कोणी? पारस मुठ्ठा यांचा रिपोर्ट.